हॅलो एव्हरीवन, फूड प्रिंट्स फ्लोअरवरती मी आहे शुभम. आज आपल्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलोय आणि आज आपण करतोय पनीर भुर्जी टोस्ट. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करा. बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर माझ्या पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर आता आपण बघूया आपल्या पनीर भुर्जी टोस्ट मध्ये आपण करायचं काय. तर आता आपण पनीर भुर्जी टोस्टला साहित्य काय काय वापरलं बघूया. इथे मी ब्रेडचे स्लाइस घेतले, त्याचे मी काळा काढून घेतले. इथे मी एक छोटा शिमला घेतलाय बारीक करून, एक कांदा घेतलाय, हळद घेतले पाव चमचा, जिरं घेतलंय 1 चमचा. इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतले खिसून, एक टोमॅटो घेतलाय, एक हिरवी मिरची घेतली बारीक करून, लसूण घेतले 1 चमचा बारीक करून, लाल मिरची पूड घेतली मी अर्धा ते 1 चमचा चवीनुसार, आणि इथे मी चवीप्रमाणे मीठ घेतले. तर आता आपण बघू आपली प्रोसिजर काय करायची. तर आता आपण पनीर भुर्जी टोस्टला सुरुवात करून घेऊया. पॅन मध्ये तेल घेतोय. तर आपलं तेल गरम झाले. पहिल्यांदा मी काय करतोय, यामध्ये घालतोय जिरं. व्यवस्थित जिरं मिक्स करून घ्यायचंय. आणि यामध्ये मी घालतोय आपण जो कांदा बारीक करून घेतलाय, कांदा मी यामध्ये घालतोय. व्यवस्थित त्या कांदा आपल्याला परतून घ्यायचा. आणि यानंतर मी यामध्ये घालतोय आपण जे लसूण घेतलं बारीक, ते लसूण मी यामध्ये घालतोय. कांदा लसूण आणि जिरं व्यवस्थित अर्धा ते 1 मिनिट आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं. आपण बघू शकतो व्यवस्थित कांदा लसूण आपण खरपूस असं भाजून घेतलं. यामध्ये मी ऍड करतोय हिरवी मिरची आणि थोडंसं परतून यामध्ये आपण ऍड करायचं शिमला मिरची. व्यवस्थित या शिमला मिरचीला आपण आता परतून घेऊ आणि मग आपण राहिलेले आपले इन्ग्रेडियंट्स यामध्ये ऍड करू. मी घालतो हळद, लाल मिरची पूड, व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मध्ये घालतो टोमॅटो. टोमॅटो व्यवस्थित परतून घेऊ. तर यामध्ये आता मी घालतो चवीप्रमाणे मीठ, नंतर चव बघून आपण कमी जास्त करू शकतो. व्यवस्थित मीठ यामध्ये आपण मिक्स होऊ देऊ आणि मग आपण यामध्ये ऍड करायचं आजच्या आपल्या डिशचा मेन घटक म्हणजे आपलं पनीर. खिसून घेतलेलं पनीर यामध्ये मी ऍड करतो. व्यवस्थित हे जे मिक्सर आणि आपलं पनीर आहे त्याला आता आपण मिक्स करून घेऊ. तर आपली भुर्जी इथं तयार झाली आहे. तर आपण प्लेटमध्ये काढून घेतो आणि आता आपण त्याची टोस्ट तयार करायला पुढची प्रोसेस. तर आपली भुर्जी तयार झाली आहे. आता आपण टोस्टला सुरुवात करूया. इथे मी ब्रेडचे स्लाइस घेतले आणि आता आपण थोडंसं बारीक असं उभं लाटून घ्यायचं. आणि हे लाटून घेतल्यानंतर याच्या साईडला कडांना आपल्याला पाणी लावून घ्यायचं. असंच सेम मी अजून एक स्लाइस तयार करून घेतो. या स्लाइसला सुद्धा साइडने मी पाणी लावून घेतो. आणि पाणी लावून झाल्यानंतर त्याच्या बरोबर मध्ये
चमचा मी ही बुर्जामध्ये घेतो, जेवढी बसेल तेवढी तुम्ही इथं घालू शकता. आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचं, आपली जी स्लाइस आहे ती यावरून बंद करायची. साईडला थोडंसं आम्ही पाणी लावतो आणि याला बंद करून घेतो आपण चारी बाजूने. अशा पद्धतीनं आपले टोस्ट आपल्याला चारी बाजूनी बंद करून घ्यायचं. तर अशा आता आपण मी बाकी सगळे तयार करतो, मग आपण बघू पुढची प्रोसेस काय करायची. तर आता आपण टोस्ट भाजून घेऊया. तवा गरम झाला, यावरती मी थोडंसं बटर घालतो. व्यवस्थित बटर पसरून घेऊ. आणि यावरती आता आपले टोस्ट आपण व्यवस्थित दोन्ही बाजूने खरपूस असे भाजून घेऊ. तर आपला टोस्ट एका बाजूने होत आला आहे. आपण याला आपण पलटून घेऊ. बघू शकतो आपण मस्तपैकी खरपूस असा आपला हा टोस्ट भाजून होत आला. दोन्हीकडून व्यवस्थित आपण भाजून घेऊ. आपण याला पलटू. बघू शकतो छानसं दोन्हीकडून खरपूस भाजून झाले. तर आपलं टोस्ट तयार झाले. त्याला आता आपण कट करून घेऊ. बघू शकता मस्तपैकी आपलं हे पनीर बुर्जी टोस्ट तयार झाले. मी आता याचं प्लेटिंग करून घेतो. तर आपलं पनीर बुर्जी टोस्ट जर रेडी झाले. ही रेसिपी नक्की तुमच्याकडे ट्राय करून बघा. ही रेसिपी कशी वाटली हे मला लाईक आणि कमेंट करून सांगा. लवकरच मी घेऊन येतोय पुढची रेसिपी. हॅलो एव्हरीवन, फूड फ्रेंड्स इन फॉरवरती मी आहे शुभम. आज आपल्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलोय आणि आज आपण करतोय ऑमलेट टोस्ट. अजूनही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करा. बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर माझ्या पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर आता आपण बघूया आपल्या ऑमलेट टोस्ट मध्ये आपण साहित्य काय काय वापरलं. तर आता आपण आपल्या ऑमलेट टोस्टला सुरुवात करूया. साहित्य काय काय वापरले बघू. तुम्ही ब्रेडचे स्लाइस घेतले, 2 अंडी घेतले, एक कांदा बारीक करून घेतलाय, कोथिंबीर घेतली आवडीनुसार, शिमला मिरची घेतली एक छोटा बारीक करून, एक टोमॅटो घेतलाय, इथे मी गरम मसाला घेतलाय, इथे मी चिकन मसाला घेतलाय, एक चमचा लाल मिरची पूड घेतली, काळी मिरी पूड घेतली आणि मीठ. याचं प्रमाण तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. तर आता आपण आपल्या ऑमलेट टोस्टला सुरुवात करूया. इथे मी 2 अंडी घेतले, दोन्ही अंडी मी इथे फोडून घेतो. अंडी आपल्याला फेटून घ्यायचे. अंडी फेटून झाले तर यामध्ये आपण जो कांदा घेतलाय तो कांदा मी यामध्ये घालतोय. यामध्ये मी घालतोय आपण जी शिमला मिरची घेतली ती शिमला मिरची मी यामध्ये घालतोय. ही सुद्धा प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. टोमॅटो घालतो. तर मी यामध्ये आपण जे मसाले वापरले, हा चिकन मसाला घेतलाय, इथं मी अर्धा चमचा घालतोय. चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. हा चिकन मसाला तुमच्याकडे नसेल तरी काही हरकत नाही, असेल तर वापरू शकता. याने छान टेस्ट तुम्हाला मिळेल. इथे मी लाल मिरची पूड जी घेतली, लाल मिरची पूड मी यामध्ये घालतो अर्धा चमचा. इथे मी गरम मसाला घेतलाय, गरम मसाला घालतोय अर्धा चमचा. मीठ चवीप्रमाणे आणि
काळी मिरी पूड पाव चमचा आणि कोथिंबीर आवडीनुसार तुम्ही यामध्ये ऍड करू शकता। आणि आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतोय। तर आता आपण बघूया आपली पुढची प्रोसेस काय करायची। तर आता आपण काय करूया, इथे मी ब्रेडचे स्लाइस घेतले, याला आपल्याला इथे व्यवस्थित एक सर्कल गोल करून घ्यायचंय। यासाठी तुमच्याकडे जर कुकी कटर असेल तर त्यानं तुम्ही हे गोल राऊंड करू शकता, नसेल तर एखाद्या डब्याचं झाकण वगैरे यानं तुम्ही इथे बरोबर करू शकता। बरोबर इथे सेंटरला घेतोय, अशा बरोबर मध्ये मी हे कट करतोय आणि हा मधला पार्ट काढून घेतोय। आपल्याला हे दोन्ही पार्ट वापरायचे, दोन्ही पार्ट वेगळे करून साईडला घेतोय मी आणि असं सेम बाकीच्या स्लाइसला सुद्धा आपल्याला व्यवस्थित सर्कल कट करून घेऊ। तर आपण या तिन्ही स्लाइसचा मधला राऊंड पार्ट आणि साईडचा हे पार्ट काढा आपण वेगळ्या वेगळ्या करून घेतलेत। आता मी काय करतोय, त्याचे मधले राऊंड पार्ट केले, त्याला मी टोमॅटो केचप लावून घेतोय। आपल्या टोस्टला एक वेगळा फ्लेवर येईल। टोमॅटो केचपच्या जागी तुम्ही शेजवान सॉस सुद्धा वापरू शकता तुमच्या टेस्टनुसार। तर आपण आपल्या तिन्ही या टोस्टसाठी जे सर्कल्स आहेत त्याला आपण केचप लावून घेतलाय। आता आपण बघूया आपल्याला याच्या पुढची प्रोसेस काय करायची आहे। तर आपण टोस्टला सुरुवात करूया। तवा गरम झालाय आपला, यावरती मी तेल घालतो। यावरती आता काय करायचं, थोडस तेल एकत्र करून घ्यायचं इकडे। झाल्यानंतर थोडस तेल गरम झालं की आपला जो हा बाहेरचे पार्ट आहे ब्रेडचा तो आपल्याला यावरून ठेवून घ्यायचा। तिन्ही बसतात। आता मी काय करतोय, आपण जे ऑमलेट रेडी केले हे मला त्या मधले आपण जे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे। व्यवस्थित सर्कल फिल करून घ्यायचं। तर व्यवस्थित आपल्याला दोन्ही बाजून व्यवस्थित करून घ्यायचं। आता मी काय करतोय, थोडंफार होत आलंय, हे जे आपण हाफ सर्कलचे पार्ट केले केचपचा पार्ट खाली करून त्यावरती आपल्याला हे झाकून घ्यायचं। करायचं आपला जो पार्ट आहे तो बाहेर जास्त येता कामा नये आणि खालून हा पार्ट व्यवस्थित शिजला की आपल्याला हे पलटी मारून घ्यायचंय। तर अजून थोडंसं आपण चेक करूया होतंय का, होत आले। हे आपण पलटून घ्यायचं, थोडंसं याच्यावरती तेल घालतो आणि आता काय करतो मी हे पलटून घेतो। बघू शकतो मस्त खरपूस असा आपला टोस्ट इथे रेडी होतो। चिपकू द्यायचा नाही आपल्याला। आपला टोस्ट इथं रेडी होतं। तर आपला हा टोस्ट असल्यामुळे आपण थोडंसं जास्ती खरपूस असं भाजून घेतलंय। आता आपली खालची बाजू सुद्धा दुसरी झालेली असणार आहे, तर आपण पलटून घेऊ। बघू शकतो दोन्ही बाजूनी आपला टोस्ट छान असा खरपूस तयार होतोय। तर आता आपण काय करू, याला प्लेटिंग करून घेऊ। ऑमलेट टोस्ट इथे रेडी झालेला आहे। लहान मुलांना नक्की आवडेल अशी एक सोपी रेसिपी आहे। नक्की तुमच्या घरी ट्राय सुद्धा करून बघा। ही रेसिपी कशी वाटली हे मला लाईक आणि कमेंट करून सांगा। लवकरच मी घेऊन येतोय पुढची रेसिपी।
फूड प्रिंटिंग फ्लोअर वरती मी आहे शुभम. आज आपल्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलोय आणि आज आपण करतोय ब्रेड पिझ्झा. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करा. बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर माझ्या पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर आता आपण बघूया ब्रेड पिझ्झा करायचा कसा. तर आपण ब्रेड पिझ्झामध्ये साहित्य काय वापरले बघूया. इथं आपण घेतलाय एक मोठा कांदा बारीक करून घेतलाय, छोटे गाजर घेतले, एक शिमला, त्यानंतर इथं आपण पिझ्झा पास्ता सॉस घेतलाय. आपण इथं एक बाउल पनीर घेतले, छोटे बारीक तुकडे करून घेतले. इथं मिक्स हर्ब्स घेतले, चिली फ्लेक्स घेतले, काळी मिरी घेतली 1 चमचा आणि इथं ब्रेडचे काही स्लाइसेस घेतले. आता आपण बघू प्रोसेस काय करायची. तर आता आपण हे पिझ्झाचं स्टफिंग तयार करून घेऊ. पहिल्यांदा मी घेतोय कांदा जो आपण बारीक कट करून घेतलाय. यावरती मी घालतोय शिमला मिरची, यावरती मी घालतोय गाजर. गाजराचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. यावरती मी घालतोय आपण बारीक कट करून घेतलेलं पनीर. यावरती आपण घालतोय 2 चमचे पिझ्झा सॉस. हा पिझ्झा सॉस तुम्हाला इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जाईल. यावरती मी घालतोय चवीनुसार काळी मिरी. यावर मी घालतोय मिक्स्ड हर्ब्स, जे मोस्टली आपण पिझ्झासाठी वापरतो. आता काय करूया, या सगळ्या मिक्सरला आपल्याला एकत्र करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण. तर आपलं हे मिक्सर तयार करून झालेलं आहे. तर याला तुम्ही बाजूला ठेवतो आणि आता आपण काय करतोय, ब्रेडच्या जे आपण स्लाइस घेतले त्याच्या कडा आपल्याला काढून घ्यायच्या. तर ते आपण काढून घेऊ. चारी साईडच्या कडा आपल्याला ह्या काढून घ्यायचे. तर याच प्रमाणात आता आपलं चारी स्लाइसच्या आपण कडा काढून घेऊ. त्याच्या कडा आपण काढून घेतला. आता काय करायचं आपल्याला, हे स्लाइस थोडंसं लाटून आपल्याला उभ्या साईज मध्ये करायचे. तर आपण हे करून घेऊ. आपण पिझ्झाला सुरुवात करूया. इथे मी ब्रेडचे स्लाइस घेतले. यावरती मी काय करतोय, थोडंसं बटर घालतोय. बटर व्यवस्थित पसरून घेऊ आपण. यावरती आपल्याला काय करायचंय, आपण जे स्टफिंग केलंय ते स्टफिंग आपल्याला यावरती घालायचंय. स्टफिंग मी यावरती घालतोय. आता यावरती काय करतो मी, थोडंसं चीज किसतोय. चीज तुमच्याकडे नसेल तरी काही हरकत नाही. चीज आवडत असेल तर यावरती तुम्ही चीज किसून घालू शकता. चीज किसून झाल्यानंतर यावरती थोडंसं हर्ब्स मी घालतोय. आणि ही जी दुसरी स्लाइस आहे यावरती आपल्याला यावरती झाकायची आहे. पण ती स्लाइस चिकटण्यासाठी काय करायचं आपल्याला, या स्लाइसच्या साईडला थोडंसं मी पाणी लावून घेतोय. आणि ही स्लाइस आपल्याला यावरती झाकून दोन्ही स्लाइस एकमेकाला चिकटवायचे. दुसऱ्या स्लाइसला सुद्धा मी साईडून पाणी लावून घेतोय. आणि आता आपण यावरती प्रेस करू. व्यवस्थित चारी बाजूने आपल्याला हे चिकटवून घ्यायचे.
तर आता यावरती पिझ्झावरती आपल्याला काय करायचंय, चीजच्या स्लाइस घ्यायच्या आणि या चीजच्या स्लाइस आता मी यावरून घालतोय. बरोबर या स्लाइसच्या वर आपल्याला चीज स्लाइस ठेवायचं. दुसऱ्यावरती पण आपण ठेवू. आणि या चीज स्लाइस वरती आपल्याला काय करायचं, थोडंसं चिली फ्लेक्स दोन्ही वरती घालतोय आणि थोडंसं मिक्स्ड हर्ब्स. हे जेव्हा मेल्ट होईल तेव्हा दिसताना सुद्धा सुंदर दिसेल आणि टेस्टला सुद्धा छान लागेल आपल्याला. तर आता आपल्याला काय करायचंय, हे ओव्हन मध्ये ठेवायचंय. मी ओव्हन प्रीहीटला ठेवलाय. आता आपण हे ओव्हन मध्ये ठेवू. हे ओव्हन मध्ये आपण बेक करून घेऊया. तर आपण बघू शकतो आपला पिझ्झा रेडी झालाय. 220 डिग्री वरती 6 मिनिटांसाठी आपण प्री हिटिंग वरती हा बेक केलाय. आता मी ह्या डिश मध्ये काढून घेतोय. तर आपला ब्रेड पिझ्झा रेडी झालाय. ही रेसिपी नक्की तुमच्या घरी ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की लाईक आणि कमेंट करून सांगा. लवकरच मी घेऊन येतोय पुढची रेसिपी. फूड प्रिंटिंग फ्लोअर वरती मी आहे शुभम. आज मी आपल्यासाठी तिसरी रेसिपी घेऊन आलो आहे आणि आज आपण करणार आहे चीज गार्लिक ब्रेड. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर माझ्याशी पुढे फ्युचरमध्ये व्हिडिओज येत जातील, त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आणि माझ्या व्हिडिओजना लाईक कमेंट करायला विसरू नका. आपल्या चीज गार्लिक ब्रेडसाठी आपल्याला लागणार आहे प्रोसेस चीज, बटर, गार्लिक पेस्ट, मिक्स्ड हर्ब्स, चिली फ्लेक्स, मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि ब्रेडच्या स्लायसेस. तर बघूया आता आपण काय काय करायचंय. गार्लिक ब्रेडला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण गार्लिक ब्रेड मध्ये घेतोय बटर. 2 चमचे बटर घ्यायचंय. याच्यामध्ये आपण घालतोय 1 चमचा गार्लिक पेस्ट, यामध्ये आपण घालतोय 1 चमचा मिक्स्ड हर्ब्स, यामध्ये घालतोय चिली फ्लेक्स 1 चमचा, अर्धा चमचा हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा कोथिंबीर. जे काही मिक्सचर आपण हे एकत्र केले हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. तर हे सगळं मिक्सचर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं. आपलं मिक्सचर आता तयार झालंय. तर तयार झालेलं मिक्सचर आता आपण या ब्रेड वरती लावूया, ब्रेड स्लाइसेस वरती. व्यवस्थित समप्रमाणात आपण हे लावायचं. हे मिक्सचर लागलेलं आहे आपल्या ब्रेडवरती, ब्रेड स्लाइसेस वरती. आता या ब्रेड स्लाइसेसच्या एका स्लाइस वरती आपल्याला जे आपलं प्रोसेस चीज आहे ते यावरती आपल्याला किसायचं. व्यवस्थित एक चीजचा लेयर तयार करायचा याच्यावरती. चीज घातलेला याच्यावरती. चीज घातल्यानंतर हा जो काही इकडे दुसरा लेयर आहे हा याच्यावरती आपल्याला पलटी मारायचा.
आणि हे जे काही आपलं गार्लिक ब्रेडचा हा ब्रेड तयार झालाय त्याच्या वरच्या भागावरून सुद्धा आपण आपलं जे मिक्सर होतं गार्लिकचं हे वरच्या भागावरती सुद्धा लावून घ्यायचं. हे लावून झाले. पुढे काय करायचं, ब्रेडला मिक्सर वगैरे सगळे लावून झाले. हा ब्रेड आपल्याला ह्या पॅनवरती टाकायचा आणि हा राहिलेला जो पार्ट आहे या पार्टवरती सुद्धा आपल्याला आपलं जे काही मिक्सर आहे हे लावून घ्यायचं. दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित खरपूस असा भाजून घ्यायचा. कमी फ्लेम वरतीच आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. जास्ती गरम ठेवला तर ब्रेड जळू शकतो. आपला गार्लिक ब्रेड मस्तपैकी खरपूस असा भाजून झालेला आहे. आता आपण याला प्लेटमध्ये काढूया. आता बघूया आपण याला गार्निश काय काय करायचं. आता आपण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण याला गार्निशसाठी आधी याला असं 3 पार्टमध्ये कट करून घ्यायचंय. कट करून झाल्यानंतर यावरती आपण गार्निशसाठी म्हणून सुद्धा वरून टॉपिंगला चीज किसून टाकू शकतो. चीज गार्लिक ब्रेड कसा वाटला नक्की सांगा. ही डिश तुमच्याकडे नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा. मी लवकरच घेऊन येतोय पुढची रेसिपी.